जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या इंडेक्समध्ये आपला भारत 6व्या क्रमांकावर आहे. एकूण 11 प्रमुख आशियाई देशांमध्ये भारताने हे 6वं स्थान पटकावलं. बरं, हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर डेझान शेरा अँड असोसिएशन या कन्सल्टिंग फर्मद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. या इंडेक्समध्ये पहिल्या 5 स्थानावर कोणते देश आहेत? तर यातील पहिलं स्थान हे चीननं पटकावलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मलेशिया, तिसऱ्यावर व्हिएतनाम, चौथ्यावर सिंगापूर, तर यात 5व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश आहे. आणि या अहवालात एकूण 8 प्रमुख पॅरामीटर्सवर देशाच्या उत्पादन क्षमतांचे मूल्यांकन केले जातं. लक्षात ठेवा, किती पॅरामीटर्सवर या देशांचं मूल्यांकन केलं जातं? तर 8 प्रमुख पॅरामीटर्सवर या इंडेक्समध्ये देशांचं मूल्यांकन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. आता येथे आपल्याला अटल पेन्शन योजनेशी संबंधित विधाने अभ्यासून यात योग्य विधान असलेला पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान पहा. अटल पेन्शन योजना 2030-31 पर्यंत राबवण्यात येणार आहे व ही योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी अंमलबजावणी संस्था म्हणून PFRDA कार्य करते. मित्रांनो, दोन्ही विधान बरोबर आहेत. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेचा कार्यकाळ हा 2030-31 पर्यंत वाढवला आहे. म्हणजेच ही योजना आता 2030-31 पर्यंत कार्यरत राहील. व या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? तर 9 मे 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. वन लायनरमध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की अटल पेन्शन योजना कधी सुरू करण्यात आली? तर 9 मे 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. व याची अंमलबजावणी संस्था म्हणून PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी कार्य करते. यातील हे दोन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अटल पेन्शन योजनेविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. या योजनेचा उद्देश काय? तर सर्व भारतीयांसाठी, यातही विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी कोण पात्र असेल? तर भारतातील कोणताही नागरिक या योजनेसाठी पात्र असेल. फक्त त्याचं वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे व या योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या व्यक्तीला त्यांचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1,000 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत किमान हमी पेन्शन प्रदान करण्यात येणार आहे. आणि जर त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला आजीवन पेन्शनची रक्कम दिली जाईल. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पहिल्या इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल मॅनेजमेंट परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर ही जी पहिली इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट परिषद आहे, याचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं. ही परिषद भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे व या परिषदेचं आयोजन 21 ते 23 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आलं. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं. पुढील प्रश्न. 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा ग्रासा माशेल यांना जाहीर झाला. ग्रासा माशेल या एक आफ्रिकन राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या कोणत्या देशाच्या आहेत? तर मोझांबिक या देशाच्या असून मोझांबिक या देशाला 1975 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रासा माशेल या त्या देशाच्या पहिल्या शिक्षण आणि संस्कृती मंत्री होत्या. मित्रांनो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार निवडण्यासाठी जी समिती असते त्याचे यंदाचे अध्यक्ष कोण होते? तर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन याचे अध्यक्ष होते व त्यांच्या अध्यक्षतेखाली आता ग्रासा माशेल यांची निवड करण्यात आली. बरं, 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मिशेल बॅशिलेट यांना हा 2024चा पुरस्कार मिळालेला आहे. ग्रासा माशेल यांच्याविषयी आपण अधिक माहिती पाहून घेऊया. ग्रासा माशेल यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1945 रोजी मोझांबिक येथे झाला. त्यांनी 1996 मध्ये
द इम्पॅक्ट ऑफ आर्म कॉन्फ्लिक्ट ऑन चिल्ड्रन हा अहवाल प्रसिद्ध केला व त्यांना त्यांच्या या अहवालासाठीच 1997 साली संयुक्त राष्ट्राचा नानसेन निर्वासित पुरस्कार व ब्रिटनचा मानद डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब मिळालेला आहे. त्या द एल्डर्सच्या संस्थापक सदस्य आहेत. तसेच त्यांनी गर्ल्स नॉट बाईट्स या संस्थेच्या स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली. बरं, या इंदिरा गांधी पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1986 मध्ये याची स्थापना करण्यात आली व यात विजेत्याला 25 लाख रुपये देण्यात येतात. आता हा प्रश्न पहा. कोणते विद्यापीठ हे ब्रिक्स नेटवर्कमध्ये सामील झालेले देशातील एकमेव राज्य कृषी विद्यापीठ ठरले? तर आता या ब्रिक्स नेटवर्कमध्ये सामील झालेले पंजाब कृषी विद्यापीठ हे भारतातील एकमेव राज्य कृषी विद्यापीठ ठरलं आहे. शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षा या विषयगत क्षेत्रांतर्गत पंजाब कृषी विद्यापीठाचा समावेश ब्रिक्स विद्यापीठांच्या नेटवर्कमध्ये करण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का 2026 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद कोणाकडे आहे? तर 2026 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडेच आहे व 18वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येईल? तर ही परिषद भारतात पार पडणार आहे. आता 17वी परिषद कोठे पार पडली हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचंय. ब्रिक्सविषयी थोडक्यात माहिती पाहून घेऊया. ब्रिक्सची संकल्पना कोणी मांडली? तर गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी ब्रिक्स या संघटनेची कल्पना मांडली. प्रथम यात दक्षिण आफ्रिका नव्हता. तोपर्यंत ही संघटना ब्रिक या नावाने ओळखली जात व 2009 मध्ये रशियातील एकातेरिनबर्ग येथे पहिली ब्रिक परिषद पार पडली होती. त्यानंतर 2010 साली यात दक्षिण आफ्रिका सामील झाला व या संघटनेला त्यावेळी ब्रिक्स असं नाव देण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. जॉर्जियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता जॉर्जिया देशातील भारताचे पुढील राजदूत म्हणून अमित कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. अमित कुमार मिश्रा हे 2004च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत व सध्या ते परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत व त्यांचीच आता जॉर्जियाचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासच न्यूझीलंडमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मुआन पुई सयावी यांची न्यूझीलंडमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. बरं, राजदूत आणि उच्चायुक्तामध्ये काय फरक आहे? मित्रांनो, कॉमनवेल्थचे सदस्य असणाऱ्या देशामध्ये उच्चायुक्तांची नियुक्ती केली जाते तर कॉमनवेल्थचा सदस्य नसणाऱ्या देशांमध्ये राजदूतांची नियुक्ती केली जाते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. दुसऱ्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येईल? तर ही जी दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. ही परिषद कधी पार पडेल? तर ही परिषद 24 व 25 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडेल. याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. या परिषदेची थीम नोट करून घ्या. सामूहिक प्रज्ञा, एकत्रित आवाज आणि परस्पर सहअस्तित्व अशी या परिषदेची थीम आहे. बरं, पहिली बौद्ध शिखर परिषद कधी पार पडली? तर 2023 साली याचं आयोजन सुद्धा नवी दिल्लीमध्येच करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पहा. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावले? तर इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात भारताने 3रे स्थान पटकावलं आहे. भारतानं 2025 मध्ये $47 अब्ज म्हणजे 4,15,000 कोटी रुपयांची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य केली असून भारत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2015 पासून 2025 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत 11 पट वाढ नोंदविण्यात आली. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 21 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर 21 जानेवारी रोजी मणिपूर, त्रिपुरा, मेघालय या तीनही राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो. 21 जानेवारी 1972 रोजी हे 3 राज्य अस्तित्वात आले. यापैकी मणिपूर हे भारतातील स्थापनेनुसार 19वे राज्य आहे, त्रिपुरा 20वे तर मेघालय हे स्थापनेनुसार भारतातील 21वे राज्य आहे. याआधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्यात जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे. व आंध्र प्रदेशमध्ये कोठे? तर आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथे या प्रकल्पाची निर्मिती AM ग्रीन या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित उत्तरदायी राष्ट्र निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा
उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.